नागपत्न्या म्हणाल्या, प्रभो, दुष्टांना दंड देण्यासाठीच आपला अवतार झाला आहे, म्हणून या अपराधाला दंड देणेच योग्य आहे. आपल्या दृष्टीने शत्रू आणि पुत्र समानच असतात, म्हणून आपण ज्याला दंड देता तो त्याच्या कल्याणासाठीच असतो. आपण आमच्यावर ही मोठीच कृपा केली आहे, कारण आपण दुष्टांना जो दंड देता त्यामुळे त्याची सर्व पापे नाहीशी होतात. हा प्राणी अपराधी आहे, म्हणूनच याला ही सर्पयोनी मिळाली, म्हणून आम्ही आपल्या या क्रोधाला सुद्धा आपला अनुग्रह समजतो. मागील जन्मात याने निश्चितच स्वतः मानरहित होऊन आणि दुसऱ्यांचा सन्मान करीत मोठी तपश्चर्या केली असावी, किंवा सर्व जीवांवर दया करण्याचा मोठा धर्म केला असावा. म्हणूनच तर सर्व जीवस्वरूप आपण याच्यावर संतुष्ट झाला आहात. भगवन हा आपल्या चरणकमळांच्या धुळीचा स्पर्श होण्याचा अधिकारी झाला. हे त्याच्या कोणत्या साधनेचे फळ आहे हे आम्हाला माहीत नाही. यासाठी लक्ष्मीदेवीलाही पुष्कळ दिवसपर्यंत भोगांचा त्याग करून नियमांचे पालन करीत तपश्चर्या करावी लागली होती. प्रभो, जे आपल्या चरणरजाला शरण जातात ते भक्तजन स्वर्गाचे राज्य किंवा पृथ्वीचे सार्वभौमत्व इच्छित नाहीत, ब्रह्मपद इच्छित नाहीत, की त्यांना रसातळाचे राज्य नको असते. त्यांना अणिमादी योगसिद्धींची अभिलाषा असत नाही, की मोक्षाची इच्छा असत नाही. स्वामी, हा नागराज तमोगुणी योनीमध्ये जन्मला असून अत्यंत क्रोधी आहे. असे असूनही इतरांना सर्वथैव दुर्लभ असणारे चरणरज याला प्राप्त झाले आहे, जे प्राप्त करण्याच्या केवळ इच्छेनेही संसार चक्रात पडलेल्या जीवाला साक्षात वैभवाची प्राप्ती होते. प्रभो, आम्ही आपणास प्रणाम करीत आहोत. आपण अनंत ऐश्वर्याचा ठेवा आहात. आपण सर्वांच्या ठिकाणी विराजमान असूनही अमर्याद आहात. आपण सर्व प्राणी आणि पदार्थांचे आश्रय तसेच सर्व पदार्थांच्या रूपांमध्ये सुद्धा विराजमान आहात. आपण प्रकृतीच्या पलीकडील परमात्मा आहात. आपण ज्ञान विज्ञानाचा खजिना आहात. आपली शक्ती अनंत आहे. आपले स्वरूप अप्राकृत, विकाररहित व निर्गुण आहे. आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत. आपण प्रकृतीमध्ये क्षोभ उत्पन्न करणारे काळ आहात. कालशक्तीचे आश्रय आहात आणि कालाच्या क्षण, कल्प इत्यादी सर्व अवयवांचे साक्षी आहात. आपण विश्वरूप असूनही त्यापासून वेगळे असे त्याचे द्रष्टे आहात. आपण ते विश्व बनविणारे निमित्त कारण व त्याच्या रूपात बनणारे उपादान कारणसुद्धा आहात. प्रभो, पंचमहाभूते, त्यांच्या तन्मात्रा, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी आणि चित्त आपणच आहात. तिन्ही गुण आणि त्यांच्या कार्यरूप अभिमानाच्या योगाने आपण आपल्या साक्षात्काराला झाकून ठेवले आहे. आपण अनंत, सूक्ष्म, विकाररहित आणि सर्वज्ञ आहात. शास्त्रांच्या मतभेदांनुसार आपण तसे होत असता. शब्द आणि अर्थ यांना जोडणारी शक्ती आपणच आहात. आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत. प्रत्यक्ष, अनुमान इत्यादी जितकी म्हणून प्रमाणे आहेत त्या प्रमाणांचे मूळ आपणच आहात. आपण सर्वज्ञ असून सर्व शास्त्रे आपल्यापासूनच निघालेली आहेत. प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग व या दोघांचे मूळ वेदसुद्धा आपणच आहात. आम्ही आपणास वारंवार नमस्कार करीत आहोत. आपण वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चतुर्व्यूहाच्या रूपामध्ये असलेले भक्तांचे व यादवांचे स्वामी श्रीकृष्ण आहात. आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत. आपण त्रिगुणांचे प्रकाशक असून त्यांच्याद्वारा स्वतःलाही झाकून ठेवता. गुणवृत्तींमुळेच आपले थोडेसे ज्ञान होते. आपण ते गुण आणि त्यांच्या वृत्तींचे साक्षी असून स्वयंप्रकाश आहात. आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत. आपण मूळ प्रकृतीमध्ये विहार करीत असता. सर्व जग आपल्यापासूनच प्रकट होते. हे ऋषिकेशा, मौन हा स्वभाव असलेले आपण मुनी आहात. आपणास आमचा नमस्कार असो. आपण स्थूल, सूक्ष्म अशा सर्व गतींना जाणणारे तसेच सर्वांचे साक्षी आहात. आपण नामरूपात्मक विश्व नसून अधिष्ठानदृष्ट्या विश्वरूपसुद्धा आहात. आपण विश्वाचे साक्षी व त्याचे कारण आहात. आपल्याला आमचा नमस्कार असो. प्रभो,
आपण स्वतः कर्म करीत नाहीत तरीसुद्धा कालशक्ती व प्रकृतीच्या गुणांच्या द्वारा आपण या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करता. आपण सत्य संकल्प आहात. आपण जीवांच्या संस्कार रूपात असलेल्या स्वभावांना आपल्या दृष्टिक्षेपाने जागृत करून विश्वाची लीला करता. त्रैलोक्यामधील सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी प्राणी या आपल्याच लीला मूर्ती आहेत. तरीसुद्धा यावेळी आपल्याला सत्वगुणी जनच प्रिय आहेत, कारण आपला हा अवतार आणि या लीला साधुजनांचे पालन तसेच धर्माचे रक्षण आणि विस्तार याच्यासाठीच झालेला आहे. हे शांत स्वरूपा, स्वामींनी प्रथमच केलेल्या आपल्या प्रजेचा अपराध सहन करावा. हा अज्ञानी असून आपल्याला ओळखत नाही, म्हणून आपण याला क्षमा करावी. भगवन, कृपा करा. आता हा सर्प मरणाच्या दारी आहे. साधू पुरुष अबलांवर दया करीत असतात, म्हणून आपण आमच्या प्राणस्वरूप पतिदेवांना आम्हाला परत द्या. आम्ही आपल्या दासी आहोत. आम्ही काय करावे याविषयी आपण आम्हाला आज्ञा करावी. कारण जो श्रद्धेने आपल्या आज्ञांचे पालन करतो त्याची सर्व प्रकारच्या भयांपासून सुटका होते. श्री शुक म्हणतात, भगवंतांनी केलेल्या लत्ता प्रहारांनी फणा घायाळ होऊन तो नाग बेशुद्ध झाला होता. नागपत्न्यांनी अशी स्तुती केली तेव्हा त्यांनी त्याला दयाबुद्धीने सोडून दिले. कालियाची इंद्रिय आणि प्राण यामध्ये हळूहळू चेतना आली. अतिशय कष्टाने तो श्वासोच्छ्वास करू लागला आणि थोड्या वेळानंतर अतिशय दीनतेने हात जोडून तो श्रीकृष्णांना म्हणाला. कालिया म्हणाला, नाथ, आम्ही जन्मताच दुष्ट, तमोगुणी आणि दीर्घद्वेषी आहोत. आपला स्वभाव सोडणे जीवांना अतिशय कठीण आहे. म्हणूनच तर लोकांना मिथ्या प्रपंचाविषयी जन्मांतरीच्या स्वभावामुळे आसक्ती वाटते. हे विश्वविधात्या, आपणच गुणांच्या भेदानुसार या जगात अनेक प्रकारचे स्वभाव, सामर्थ्य, बल, योनी, बीज, चित्त आणि आकृती निर्माण केले आहेत. भगवन, आपल्याच सृष्टीमधील जन्मताच अतिशय रागीट असे आम्ही सर्प आहोत. आपल्या त्याग करण्यास कठीण अशा मायेने मोहित झालेले आम्ही स्वप्रयत्नांनी या मायेचा त्याग कसा करू शकू? सर्वज्ञ आणि संपूर्ण जगाचे स्वामी असे आपणच या सर्वाला कारणीभूत आहात. म्हणून आता आपण आम्हाला योग्य वाटेल त्याप्रमाणे कृपा करा किंवा दंड द्या. श्री शुक म्हणतात, कालिया नागाची प्रार्थना ऐकून कार्यासाठी मनुष्य झालेले भगवन म्हणाले, सर्पा, आता तू इथे राहू नकोस. तू आपले नातलग, पुत्र आणि स्त्रियांसह ताबडतोब येथून समुद्रात निघून जा. आता गायी आणि माणसे यमुनेच्या पाण्याचा उपभोग घेऊ देत. तुला दिलेल्या माझ्या आज्ञेचे जो मनुष्य दोन्ही वेळेला स्मरण आणि पठण करील त्याला सर्पांपासून कधीही भय असणार नाही. जो मनुष्य या माझ्या क्रीडास्थानात स्नान करून पाण्याने देव आणि पितरांचे तर्पण करील, तसेच उपवास करून माझे स्मरण करीत माझी पूजा करील, तो सर्व पापांपासून मुक्त होईल. ज्याच्या भीतीने रमणक द्वीप सोडून तू या डोहामध्ये येऊन राहिला आहेस, तो गरुड आता तुझे शरीर माझ्या चरणचिन्हांनी अंकित झालेले पाहून तुला खाणार नाही. श्री शुक म्हणतात, अद्भुत लीला करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी अशी आज्ञा केली तेव्हा कालिया नाग आणि त्याच्या पत्न्यांनी अतिशय आनंदाने व मोठ्या आदराने त्यांची पूजा केली. त्यांनी दिव्य वस्त्र, पुष्पमाळा, रत्ने, बहुमूल्य अलंकार, दिव्य गंध, उटणे आणि अतिउत्तम कमळपुष्पांच्या हाराने जगताचे स्वामी असलेल्या गरुडध्वज भगवंतांचे पूजन करून त्यांना प्रसन्न केले. यानंतर अतिशय प्रेमाने त्यांना प्रदक्षिणा घातली, वंदन केले व त्यांची अनुमती घेतली. त्यानंतर समुद्रात सर्पांना राहण्याचे जे एक ठिकाण आहे त्या रमणक द्वीपाकडे त्यांनी आपल्या पत्न्या, पुत्र आणि बांधवांसह प्रयाण केले. लीला मनुष्य भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने त्याच वेळी यमुनेचे पाणी केवळ विषरहितच नव्हे तर अमृताप्रमाणे मधुर झाले. अध्याय 16 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया दशमस्कंधे पूर्वार्धे कालियमोक्षणं नाम षोडशोऽध्यायः. ऋषिकेशमेवागमनकायजातं
हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्नचित्त। श्री सद्गुरु चरणारविन्दार्पितमस्तु। श्रीकृष्णार्पणमस्तु। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।